बोर्ड एक्झाम संपल्यानंतर सगळ्या मुलांना वाटतंय की अजून आपल्याकडे CET किंवा JEEच्या प्रिपरेशनसाठी वेळ आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, आता मार्च महिना सुरू झाला आहे आणि हा महिना बघता बघता निघून जाईल. मग भरपूर मुलांनी क्रॅश कोर्स घेतलेत, क्लासेस लावलेत, परंतु म्हणावी तितका अभ्यास होत नाही. हातातल्या मोबाईलमधल्या रील्स आणि बाकी सगळ्या डिस्ट्रॅक्शन्समुळे ना म्हणावं तितका अभ्यास तुमचा होत नाही. मात्र आजच्या व्हिडिओमध्ये मी काय केलं आहे, तर भलेही तुमची बोर्ड एक्झाम बरोबर नाही गेले, तुमचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, पेपर्स वगैरे या सगळ्या गोष्टी मागे ठेवा. 2 वर्ष तुम्ही काय प्रिपरेशन केले, कोणत्या एंट्रन्ससाठी प्रिपेअर केले, काय झाले, या सगळ्या गोष्टी थोडं बाजूला ठेवून पुढच्या 30 ते 35 दिवसांमध्ये आपल्याला काय करता येईल, एक बेस्ट रोडमॅप. आणि असं नाही आहे की तुम्हाला काही कॉम्प्लिकेटेड, छोट्या छोट्या सिम्पल टिप्स मी देणार आहेत, ज्या जर फॉलो केल्या तर 99% आरामात मिळू शकतात. कारण की या टिप्स मी सुद्धा फॉलो केले. व्हिडिओच्या एंडिंगला मी काय केलं आहे, मी जसा अभ्यास केला होता, म्हणजे काय केलं होतं, एक तर कुठलेही क्लासेस लावले नव्हते, ना कोणते क्रॅश कोर्स लावले होते, फक्त सेल्फ स्टडी केला होता. मात्र तो सेल्फ स्टडी करताना कोणती काळजी घ्यायची आहे, कसा सेल्फ स्टडी करायचा आहे, बाकी या फालतू कोर्सेसवरती किंवा जिथे टाईम जास्त वेस्ट होतोय अशा गोष्टींवरती फोकस करण्याऐवजी सेल्फ स्टडी करून कसे तुम्हाला चांगले पर्सेंटाईल मिळवता येईल ना, या गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ एंडिंगपर्यंत बघा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपला व्हॉट्सॲप ग्रुप, ॲपची लिंक आणि इन्स्टाचं पेजसुद्धा लिंक दिलेलं आहे. त्यावरती नक्की कनेक्टेड राहा, जेणेकरून काही डाऊट्स असतील किंवा काही अपडेट्स मला जर द्यायचे असतील तर मी सगळी तिथे पोस्ट करत असतील. तर सुरुवात करूया आजच्या या नवीन व्हिडिओला. जास्त काही कॉम्प्लिकेटेड सांगणार नाही, छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहे. मात्र ते इम्पॉर्टंट काय, तर तुमचं प्रिपरेशन मला माहिती आहे की क्रॅश कोर्स वगैरे या सगळ्या गोष्टी चालू आहेत. मात्र जोपर्यंत तुम्ही एका ठिकाणी बसून 2 तास 3 तास सलग कंटिन्युअस अभ्यास करत नाहीत, तोपर्यंत बाळांनो डिफिकल्ट आहे की तुम्हाला एक चांगलं पर्सेंटाईल मिळेल. ठीक आहे. आता पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, सिलेबस कव्हर करण्यासाठी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय की 3 डेज 3 चॅप्टर्स पॅटर्न. म्हणजेच काय, 3 दिवसांचा स्लॉट आपण बुक करायचा, फर्स्ट डे, सेकंड डे आणि थर्ड डे. ठीक आहे. या 3 दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, एक फिजिक्सचा चॅप्टर, एक केमिस्ट्रीचा चॅप्टर आणि एक मॅथ्सचा चॅप्टर. इतके फक्त 3 चॅप्टर्स कव्हर करायचे आहेत. काळजी घ्या, हे चॅप्टर्स हाय वेटेज चॅप्टर्स असले पाहिजेत. भरपूर मुलांनी बोर्ड एक्झाम आधी काहीतरी प्रिपरेशन केलेलं आहे, थिअरी कव्हर केले आहे, त्याचा यूज करा आणि कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त हे चॅप्टर्स कव्हर करा. ठीक आहे. आता एक एक चॅप्टर मी म्हणतोय, मग तुम्ही कसंही करू शकता. म्हणजे काही मुलं काय करू शकतात, दिवसात जेवढा सेल्फ स्टडी टाईम भेटतोय त्याला 3 पार्ट्समध्ये डिवाइड करतात आणि दिवसामध्ये प्रत्येक दिवशी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्सचा थोडा थोडा पार्ट कव्हर करतात. काही मुलं काय करतात, एकाच दिवशी फिजिक्सचा एक चॅप्टर कव्हर करतील, दुसऱ्या दिवशी केमिस्ट्री करतील, तिसऱ्या दिवशी मॅथ्स करतील. मात्र एट द एंड आपलं जे गोल आहे ना, ते हेच आहे की आपल्या 3 दिवसामध्ये एक कमीत कमी चॅप्टर फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्सचं झाला पाहिजे. ठीक आहे. हे हाय वेटेज असले पाहिजे. आणि नंतर आपली जशी एक्झाम जवळ होईल त्यावेळी आपण काय करू, ती इंटेन्सिटी वाढवायची आणि लवकरात लवकर चॅप्टर्स कव्हर करायचं. शक्य तेवढा सिलेबस कव्हर करणं गरजेचं आहे. बोर्ड एक्झामसाठी सारखं आपल्याला उत्तर मनाने तयार करून लिहिणं हे CETसाठी नाही. अपेक्षित काय आहे, सिलेबस कव्हर केलेला चांगला पद्धतीने कव्हर करणं, त्याचे न्यूमरिकल्स व्यवस्थित सॉल्व्ह करणं आणि सेकंड म्हणजे काय, ॲट द एंड सेकंड अटेम्प्टपर्यंत आपला 100% सिलेबस कव्हर करणं. ठीक आहे. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, भरपूर मुलांना हा एक डाऊट येतो की एक चॅप्टर करायला बसलं तरी 3-4 तास गेले तरीसुद्धा तो चॅप्टर कव्हर होत नाही. लक्षात ठेवा, एक सिम्पल ट्रिक मी यूज करायचो. समजा मी एखाद्या चॅप्टरला काय केलं आहे की ठरवलं आहे की आज हा चॅप्टर कव्हर करायचा आहे. ठीक आहे. सपोज मी फिजिक्सचा समजा इलेक्ट्रोस्टॅटिक्स चॅप्टर पिकअप केला, ठरवलं आहे की मला उद्या हा चॅप्टर कव्हर करायचा आहे. मी 3-4 तास अभ्यास केला किंवा संध्याकाळपर्यंत त्याचा व्यवस्थित अभ्यास केला, परंतु त्याचं म्हणावं ते न्यूमरिकल सॉल्व्ह झाले नाहीत किंवा तो झाले नाहीत. मात्र लक्षात ठेवा, जर वाटलं की हा चॅप्टर जास्तच टाईम घेतोय, तिथल्या तिथे तो चॅप्टर सध्या तरी स्किप करायचा किंवा तिथंच ठेवायचा आणि पुढच्या चॅप्टरवरती मूव ऑन करायचं. लक्षात ठेवा, जे चॅप्टर जास्त टाईम कन्झ्युमिंग आहेत तिथं वेळ वाया घालवू नका. पुढं सिलेबस मूव ऑन करा. जे राहिलेले चॅप्टर्स आहेत, जे आपण असे सोडलेले असतील, ते काय करू, सिलेबस कव्हर झाल्यानंतर आपण परत मागे येऊन ते एकदा बघू. ठीक आहे. ही टेक्निक खूप गरजेची आहे, नाहीतर एकाच सिलेबसवरती त्याच चॅप्टर्सवरती अडकून पडेल. ठीक आहे. आता दुसरा पॅटर्न म्हणजे काय, तर मोर MCQs दॅन थेअरी. मी काय काळजी घेतली होती, ज्यावेळी प्रिपरेशन करतो, लक्षात ठेवा, सपोज मी एखाद्या चॅप्टरचा 4 तासामध्ये एखादा चॅप्टर कव्हर करतोय. या 4 तासापैकी जास्तीत जास्त 1 ते 2 तास फक्त मी थेअरी कव्हर करायचो. ठीक आहे. थिअरीमध्ये काय करणार, तर वन शॉट लेक्चर्स बघणार, त्याचे सगळे फॉर्म्युलाज लिहून काढणार, इतकंच बास. आणि बाकी जो उरलेला जास्तीत जास्त वेळ असेल ना, याच्यामध्ये मी MCQ सॉल्व्ह करणार. जेवढे जास्त MCQ प्रॅक्टिस कराल तेवढे जास्त चान्सेस आहेत की तुम्हाला एक चांगलं पर्सेंटाईल नक्की मिळू शकतं. ठीक आहे. फक्त थिअरॉटिकल कन्सेप्ट स्ट्रॉंग केल्या म्हणजे नाही आहे. थिअरॉटिकल कन्सेप्ट कुठं गरजेचे आहेत, केमिस्ट्रीला गरजेचं आहे. मॅथ्स आणि फिजिक्ससाठी तुमची MCQ प्रॅक्टिस गरजेची आहे. आता तुम्ही म्हणाल की आम्ही MCQ सॉल्व्ह करतोय परंतु सॉल्व्ह होत नाहीत, म्हणजेच काय,
PYQs पिकअप केले त्याच्यातले मोजून 1-2 सॉल्व्ह होतात, बाकीचे सॉल्व्ह होत नाही, काही हरकत नाही. लक्षात ठेवा सगळ्या मुलांचे असे PYQs 100% सॉल्व्ह होणारच नाही आहेत. मात्र तुम्ही काय करू शकता, जो PYQ सॉल्व्ह होत नाहीत किंवा जे क्वेश्चन सॉल्व्ह होत नाहीत त्याची मेथड समजून घ्या. ठीक आहे, ती मेथड समजून घ्या, क्वेश्चन कसा सॉल्व्ह केला आहे, त्याचं उत्तर कसं आलं आहे हे लक्षात ठेवा. जमल्यास त्याच्या शॉर्ट नोट्स बनवा जर क्वेश्चन अगेन अँड अगेन रिपीट झाला असेल PYQमध्ये. आणखीन ज्यावेळी तुम्ही पुढच्या अटेम्प्टला किंवा पुढच्या टाईमला जो PYQ रिवाईज करसाल त्यावेळी मात्र तो क्वेश्चन तुमच्याकडून सॉल्व्ह झाला पाहिजे. ठीक आहे, याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. त्यामुळे क्वेश्चन सॉल्व्ह होत नाही ते रिग्रेट करत बसण्यात लक्षात ठेवा, फर्स्ट अटेम्प्टला क्वेश्चन सॉल्व्ह होणारच नाही आहेत. ठीक आहे, तुम्हाला ते अगेन अँड अगेन रिवाईज करावे लागतात. क्वेश्चनचा पॅटर्न एकदा तुमच्या डोक्यासमोर बसला की नंतर तुम्हाला ते क्वेश्चन सॉल्व्ह करणं खूप इझी जाईल. ठीक आहे, त्यामुळे लक्षात ठेवा इथून पुढे जर तुमचा 100% देत असाल एका चॅप्टरसाठी तर त्या 100%पैकी लक्षात ठेवा आपला 30% असला पाहिजे थेरी फोकस म्हणजे त्याच्या कन्सेप्ट क्लिअर असल्या पाहिजेत, फॉर्म्युला पार्ट असला पाहिजे, फॉर्म्युलामध्ये प्रत्येक टर्मचा तुम्हाला सिग्निफिकन्स माहिती पाहिजे की काय आहे कसं आलं आहे. ओके, हे माहिती पाहिजेत. आणि दुसरं असलं पाहिजे 70% आमची MCQची प्रॅक्टिस. ठीक आहे, ही होती सेकंड टिप. आता थर्ड टिप आहे ती म्हणजे काय, PCMची सब्जेक्ट वाईज स्ट्रॅटेजी. लक्षात ठेवा भरपूर मुलांना काय वाटतं की मला फिजिक्स आवडतोय म्हणून कंटिन्युअसली फिजिक्स करतात, केमिस्ट्री आवडतोय त्यामुळे केमिस्ट्री का, कारण केमिस्ट्रीची न्यूमरिकल्स इझी आहेत. असं नाही आहे, लक्षात ठेवा तुमचा सिक्वेन्स मॅटर करतो. एक म्हणजे काय, पहिली प्रायोरिटी द्यायची आपली मॅथ्सला. ठीक आहे, सेकंड प्रायोरिटी द्यायची केमिस्ट्रीला आणि तिसरी द्यायची फिजिक्सला. मॅथ्समध्ये तुमचं टार्गेट असलं पाहिजे 30+ क्वेश्चन्स आउट ऑफ 50. ठीक आहे, 30 फक्त बरोबर क्वेश्चन्स तुम्हाला आले पाहिजेत. केमिस्ट्रीला टार्गेट असलं पाहिजे 35 आउट ऑफ 50 आणि फिजिक्सला फक्त तुम्हाला 25 आउट ऑफ 50 क्वेश्चन्स सॉल्व्ह झाले पाहिजेत. ठीक आहे, इतके जरी केलात तरी अराउंड तुमचा स्कोर 120 येतो, जो सेफ स्कोर आहे CETसाठी 98+ मिळवण्यासाठी. ठीक आहे, 120+ जर मिळत असेल तर खूप चांगला स्कोर मिळू शकतो. आता लक्षात ठेवा 50पैकी फक्त तुम्हाला 30 क्वेश्चन्स बरोबर सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, केमिस्ट्रीचे 50पैकी 35 आणि खूप इझी आहे ते. फक्त तुम्हाला काय करावे लागेल, जास्तीत जास्त न्यूमरिकल सॉल्व्ह करा. पहिली प्रायोरिटी मॅथमॅटिक्सला द्या, दुसरं आहे केमिस्ट्री आणि तिसरे आहे फिजिक्स. प्रायोरिटी द्या म्हणजे काय, समजा 10 तास जर अभ्यास करत असाल, अजून करतोय 10 तास जर अभ्यास करत असाल, 10 तासापैकी कमीत कमी 4 ते 5 तास हे फक्त मॅथ्सला द्या, उरलेले 3 तास असतील ते केमिस्ट्रीला द्या आणि 2 तास आहेत ते फिजिक्सला द्या. फिजिक्सला शेवटी ठेवण्याचं कारण म्हणजे काय, फिजिक्समध्ये क्वेश्चन्सना शक्य तेवढ्या कमीत कमी वेळात अटेम्प्ट करणं डिफिकल्ट जाते. ठीक आहे, मी फिजिक्सचा ऑलरेडी क्रॅश कोर्स स्टार्ट केलेला आहे, रोटेशनल डायनॅमिक्सचं थेरी लेक्चर अपलोड झाले आहे, म्हणून आज किंवा उद्या त्याचे न्यूमरिकल्ससुद्धा सॉल्व्ह होईल. लक्षात ठेवा ते क्रॅश कोर्स व्यवस्थित बघा, मी डिटेलमध्ये तुम्हाला कुठे शॉर्ट ट्रिक्स यूज करता येतील हे सगळ्या गोष्टी डिस्कस केल्या आहेत, त्याची काळजी घ्या. ठीक आहे, आता नेक्स्ट जो आपला आहे ते आहे सेल्फ स्टडी. ठीक आहे, भरपूर मुलांनी क्रॅश कोर्स विकत घेतलेत का, कारण का आपले मित्र जात आहेत किंवा बाजूचे जात आहेत त्यांनी क्रॅश कोर्स चालू आहे म्हणून आपण सुद्धा क्रॅश कोर्स चालवले आहे आणि भरपूर ठिकाणी चालले. ठीक आहे, किंवा ऑफलाईन कोर्सेसला आहेत, ऑनलाईन कोर्सेसला आहेत. मात्र लक्षात ठेवा तुमच्या क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला शिकवणारे टीचर्स आहेत. उगाचच एक लेक्चर किंवा 1-2 तासाच्या लेक्चरमध्ये टाईमपास जर होत असेल, वाटलं की हेच लेक्चर तर मी ऑलरेडी माझ्या बोर्डसाठी कव्हर केलं, याची थेरी मला माहिती आहे, मग ते लेक्चर्स अटेंड करायची काही गरज नाही आहे. ठीक आहे, क्रॅश कोर्सवाल्यांचं काम काय आहे, तुमच्याकडून त्यांनी पैसे घेतात, त्यांची जबाबदारी काय, पुढच्या 30 ते 35 दिवसात 100% सिलेबस कव्हर करून घेणं इतकंच. तुम्हाला ते समजते का किंवा काय समजत नाही, तुम्हाला काय पाहिजे हे त्याचा विचार ते करणार नाही आहेत आणि तुम्ही सुद्धा ते एक्सपेक्ट करू नका. ठीक आहे, इथून पुढे तुमची प्रायोरिटी काय, जास्तीत जास्त एका ठिकाणी बसून सेल्फ स्टडी करणं. ठीक आहे, उगाचच कुठेही क्रॅश कोर्सच्या मागे सरांच्या मागे लागून त्यांची अटेंड करणं वगैरे या गोष्टींच्या मागे लागू का, थोडं तुम्हाला सॅक्रिफायसेस करावे लागतील. उदाहरणार्थ जर एखाद्या क्रॅश कोर्समध्ये वाटलं की ते थिअरी लेक्चर्स मला ऑलरेडी येतं आहे किंवा जर वाटतं की हे माझ्यासाठी युजफुल नाही, तो क्रॅश कोर्स किंवा कोर्सेस अटेंड करायची काही गरज नाही, सेल्फ स्टडी करा. ठीक आहे, वाटलं की हे इम्पॉर्टंट आहे त्या लेक्चरला मात्र प्रेझेंट राहा. ठीक आहे, उगाचच काहीही म्हणजे कुठेही टाईमपास करू नका. जेवढा जास्त सेल्फ स्टडी असेल तेवढे जास्त चांगले पर्सेंटेज मिळतील, हे मी स्वतः ट्राय केले. ठीक आहे, त्यामुळे सेल्फ स्टडी खूप गरजेचे आहे. उगाचच यूट्यूबवरचे फालतू अपडेट, गुड न्यूज इन CETच्या काय अपडेट्स येत नाहीत, उगाचच ती थंबनेल चालू असतात की बोर्डाकडून जाहीर, CET सेलकडून पर्सेंटेज जाहीर वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टींच्या मागे लागू नका. शक्य तेवढ्या जास्तीत जास्त सेल्फ स्टडीवरती फोकस करा बस. ठीक आहे, नेक्स्ट आहे ते म्हणजे काय, मॉक टेस्ट
टेस्ट आणि स्कोर इम्प्रूव्ह होईल. जनरली जसा तुमचा सिलेबस 75-80% स्टार्ट होईल ना, मॉक टेस्ट द्यायला स्टार्ट करा. लक्षात ठेवा, मॉक टेस्ट खूप गरजेचे आहेत. कारण का मला अजूनही आठवतं आहे, माझं पहिल्या मॉक टेस्टमधला स्कोर होता 123 आउट ऑफ 200 आणि ॲक्च्युअल एक्झाममधला स्कोर होता 162 आउट ऑफ 200. ठीक आहे, मग विचार करा की त्यावेळी आपल्या इथे इतकी डिफिकल्टी नव्हती CETची, त्यामुळे चांगले स्कोर आरामात यायचे. मग लक्षात ठेवा, या 123 पासून 162 पर्यंत पोहोचलो नव्हतं मॉक टेस्ट द्यायची, त्याचं ॲनालिसिस करायचे, आपल्या चुका कुठे होत आहेत, कुठले वीक चॅप्टर्स कुठे आहेत आणि त्यांना परफेक्ट करायचे आणि मग नेक्स्ट टेस्ट द्यायची. म्हणजेच काय, ज्या चुका आजच्या मॉक टेस्टमध्ये केल्यात त्या मी पुढच्या टेस्टमध्ये रिपीट करणारच नव्हतो. रिव्हिजनसुद्धा सोबत होतं. त्यामुळे मॉक टेस्ट खूप गरजेचं आहे, त्याचं ॲनालिसिस गरजेचं आहे. ठीक आहे, आता मॉक टेस्ट कुठून द्यायच्या? बाजारात भरपूर मॉक टेस्ट आहे, तुमच्या क्रॅश कोर्समध्ये असेल, जिथून तुम्हाला बेस्ट भेटेल त्यावेळेस तुम्ही देऊ शकतात. ठीक आहे, आम्ही सुद्धा ऑलरेडी आमच्या मॉक टेस्ट आहेत आणि मेंटरशिप प्रोग्राम जो आहे तो स्टार्ट झाले आहेत. एक तर आम्ही फक्त मॉक टेस्ट तुम्हाला देत नाहीत, त्यासोबत पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम देतो. याच्यामध्ये एक तर 35 फुल सिलेबस, जशा PCMच्या CET लेवलच्या टेस्ट आहेत त्या सगळ्या 35 सिलेबस टेस्ट आहेत. ठीक आहे, दुसरी गोष्ट म्हणजे काय, फिजिक्सच्या प्रत्येक चॅप्टरचे हँड रिटन नोट्स आणि फॉर्म्युला शीट्स तुम्हाला दिलेले आहेत. तिसरं आहे ते म्हणजे मॉक टेस्ट अटेंड केल्यानंतर प्रत्येक टेस्टचा तुम्हाला इन्स्टंटली रिझल्ट कळतो, किती मार्क्स स्कोर केलेत, क्वेश्चन चुकलेत, कोणते बरोबर आले, प्रत्येक क्वेश्चनचं डिटेल्ड तुम्हाला सोल्युशन मिळतो. चौथा आहे ते म्हणजे पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम, ज्याच्यामध्ये पर्सनली मी तुम्हाला गाईड करतो. जर तुमच्या प्रिपरेशन दरम्यान तुम्हाला कुठेही डाऊट्स आले, काही प्रॉब्लेम्स येतील तर डायरेक्टली तुम्ही मला विचारू शकता, जेणेकरून तुमच्या दोन्ही अटेम्प्टपर्यंत मी पर्सनली गाईड करणार आहे. आणि प्रत्येक टेस्टला काय केलं आहे, 2-2 अटेम्प्ट दिले आहेत, जेणेकरून तुमच्या पहिल्या अटेम्प्टला आणि दुसऱ्या अटेम्प्टला त्या टेस्ट तुम्ही अटेम्प्ट करू शकता आणि तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर CET सारखा इंटरफेस दिला आहे, म्हणजे तुम्ही ॲपवर पण देऊ शकता आणि तुमच्या डेस्कटॉपवरती सुद्धा देऊ शकता. ठीक आहे, आणि फ्लेक्सिबल टेस्ट शेड्यूल आहे, म्हणजे तुम्हाला कधीही तुम्हाला वाटलं की मला ही टेस्ट बोर्ड म्हणजे आणि 15 दिवसांनी द्यायची आहे किंवा तुमच्या CET अटेम्प्ट होईपर्यंत त्या टेस्ट कधीही तुम्ही देऊ शकतात. ठीक आहे, आता ज्या मुलांना या पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम आणि मॉक टेस्ट सिरीजमध्ये एनरोल करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिली आहे, त्याला डाउनलोड करा, तर त्याचं लॉग इन करा. त्यानंतर होम पेज किंवा स्टोअर सेक्शनमध्ये ते कोर्सचे डिटेल्स देतील. ट्राय केलेलं आहे की कमीत कमी फी ठेवावी. एकतर या 2 गोष्टी आहेत की तुम्ही म्हणाले की फी वगैरे जास्त आहे वगैरे, असं काही नाही आहे. लक्षात ठेवा, फी थोडी आहे, मला माहिती आहे की आता तुम्ही विचार करा, क्रॅश कोर्समध्ये कितीतरी ₹1000 घातलेले आहेत. ठीक आहे, या 2 गोष्टीमध्ये फक्त तुम्हाला मॉक टेस्ट देत नाही आहे, मॉक टेस्टसोबत तुम्हाला मेंटरशिपसुद्धा मिळते, जेणेकरून तुम्हाला काही डाऊट्स असेल, असं नाही आहे की तुम्हाला फक्त टेस्ट दिल्या म्हणजे आमची रिस्पॉन्सिबिलिटी संपली. तुम्हाला तुमच्या एक्झामपर्यंत गाईड करणं, तुम्ही चुकताय कुठे, तुमच्या टाईम टेबलमध्ये काय आहे, तुमच्या सिलेबस का कव्हर करते, याला गाईड करण्याची जबाबदारी आमची आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला मेंटरशिप प्रोग्राम मिळतो, याच्यामध्ये मी स्वतः तुम्हाला पर्सनली गाईड करतो. ज्या मुलांना एनरोल करायचं आहे नक्की एनरोल करा. ठीक आहे, आता येतो शेवटचा आणि इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे काय, माय स्टोरी. एक लक्षात ठेवा की मी पर्सनली म्हणजे स्वतः सेल्फ स्टडीज केली होती, कुठलाही म्हणजे कोर्स वगैरे लावलं. काय केलं होतं, पहिली गोष्ट म्हणजे काय, अभ्यास कसा करायचा आणि सिलेबस जास्त कसा कव्हर केला. एक म्हणजे काय, कुठलाही चॅप्टर पिकअप केलं. चॅप्टर पिकअप केल्यानंतर मी युजली काय करायचो, फिजिक्ससाठी ना JEE लेवलचे लेक्चर्स बघायचो. उदाहरणार्थ मी अलग पांडे सरांचे बघायचो, मॅथमॅटिक्सला त्यावेळी अरविंद कालिया सर होते, त्यांची लेक्चर्स बघायचो. ठीक आहे, JEE लेवलचे काय बघायचो, त्यांनी एकतर डिटेलमध्ये शिकवले असायचं आणि कन्सेप्ट खूप चांगल्या पद्धतीने शिकवले असतात. ठीक आहे, त्यामुळे असं नाही की तुम्ही JEE लेवलचीच बघा, जेथून तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतात, फॉर्म्युले समजतात, ते तुम्ही बघा. मला यातून फायदा होत होता. ठीक आहे, दुसरं आहे ते म्हणजे काय, चॅप्टर जसा वन शॉट लेक्चर बघितल्यानंतर काय करायचो, त्या चॅप्टरचे सगळे फॉर्म्युलाज, इम्पॉर्टंट कन्सेप्ट, ज्या क्वेश्चन्स अगेन अँड अगेन रिपीट होतात, त्या सगळ्या एका 1 पेजवरती लिहून ठेवायचो आणि त्या पाठांतर केलेले असायच्या. ठीक आहे, आणि त्या स्टडी टेबल समोर सुद्धा त्या चिकटवलेल्या असायच्या. ठीक आहे, तिसरी स्टेप काय करायचो, तर सगळे गेल्या 3 ते 4 वर्षाचे PYQs पिकअप करायचे आणि ते टाईम स्लॉट्समध्ये लावायचे. म्हणजेच काय, 30 मिनिटाचा टायमर सेट केला, मॅथमॅटिक्सचे 12 PYQs पिकअप केले आणि ते एक एक करून सॉल्व करायला स्टार्ट करायचं. सॉल्व केल्यानंतर काय केलं, कुठे चुकतोय, काय क्वेश्चन चुकले, ते सगळे ॲनालिसिस करायचे. ठीक आहे, आणखीन क्वेश्चन्स PYQ सॉल्व करताना असं नाही की सगळे भराभर सॉल्व करायचे, क्वालिटी क्वेश्चन्स पिकअप करायचे. एक क्वेश्चन जर अगेन अँड अगेन रिपीट होतोय, म्हणजे एकाच कन्सेप्टवरती दुसरा क्वेश्चन्स रिपीट होते, फक्त व्हॅल्यू चेंज होत आहेत, तर अशा सिच्युएशनमध्ये काय केलं होतं, तर क्वेश्चन स्किप केले होते. ठीक आहे, जेणेकरून क्वालिटी क्वेश्चन्स आणि जे डिफरंट आहेत, ठीक आहे, जे आपण सॉल्व केलेल्यापेक्षा वेगळे आहेत, ते क्वेश्चन्स मी सॉल्व करायचो. आणखीन एक, क्वालिटी क्वेश्चन्सवरती सॉल्व करा, उगाच रँडमली कुठलेही करू नका. पहिली प्रायोरिटी PYQला द्या, केमिस्ट्रीला जिथून क्वेश्चन्स भेटतात सगळेच्या सगळे सॉल्व करायचा प्रयत्न करा. एवढं केलं तर 99.07 इतकं पर्सेंटाईल मिळालं होतं. ठीक आहे, असं नाही आहे की तुम्ही फक्त क्रॅश कोर्समध्ये दिलेले DPP सॉल्व केले किंवा कुणी काही दिलेलं मटेरियल सॉल्व केलं, असं नाही बनवून. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, तुम्हाला काही जास्त करायचं नाही. आणखीन एक लक्षात ठेवा, क्रॅश कोर्स आहे, या सगळ्या JEE वगैरे सगळ्या गोष्टी आहेत, मात्र इम्पॉर्टंट काय आहे, तुम्ही आयुष्याची 4
4 वर्ष कुठल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये घालवणार आहात ना ते डिसाईड करणार आहे ते एंट्रन्स एक्झाम. ठीक आहे, तुमच्या बोर्ड एक्झाममध्ये काय केले, 11वी-12वी काय केले, या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा आणि एक नवीन सुरुवात करा आणि पुढच्या 30 दिवसामध्ये एक चांगला स्कोर CET एक्झाममध्ये कसा क्रॅक करता येईल यावरती फोकस करा. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ समजला असेल. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. काही फीडबॅक असेल ते सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.